महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना माझा मनापासून नमस्कार। मित्रांनो, संभाजी अर्जुन तुरा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आजची ही बातमी देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक असणार आहे। प्रधानमंत्री आणि पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेबाबत सगळ्यात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली असून 22व्या हप्त्यावर अखेर या ठिकाणी शिक्कामोर्तब झाल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। नवीन वर्ष सुरू होताच केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यामुळे देशातील 9 कोटीपेक्षा अधिक शेतकरी कुटुंबाचं लक्ष या बातमीकडे लागलेलं होतं। ते म्हणजे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता कधी येणार आहे। मित्रांनो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी सातत्याने निर्णय घेत आहे। तसेच महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे हे देखील शेतकऱ्याच्या हितासाठी केंद्र सरकारच्या या योजनेला पूर्ण सहकार्य देखील करत आहेत। त्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजना ही केवळ आर्थिक मदत राहता शेतकऱ्याच्या आत्मसन्मानाची योजना बनलेली आहे। आतापर्यंत 21 हप्ते तुमच्या शेतकऱ्याच्या खात्यावरती थेट डेबिटच्या माध्यमातून जमा झाले आहेत। आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणत्या 15 जिल्ह्यांमध्ये हे पीएम किसान योजनेचे पैसे हे जमा होणार आहेत त्याची सविस्तर डिटेल देखील या व्हिडिओच्या माध्यमातून मी जाणून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे। आता बघा, 21वा हप्ता पाहायला गेले तर तुम्हाला नोव्हेंबर महिन्यामध्ये 2025 मध्ये शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झालेला होता। तर पीएम किसान योजनेचा हप्ता साधारण 4 महिन्याच्या अंतराने दिला जातो। त्याच पार्श्वभूमीवर आता फेब्रुवारीमध्ये 2026 मध्ये 22वा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा होण्याची पूर्णपणे शक्यता वर्तवली केली जात आहे। तर अधिकृत घोषणा होताच कोणतेही दलाल किंवा कपात न होता थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत। म्हणजे तुम्हाला कोणतेही ते मध्ये एजंट नसणार आहेत, कोणत्याही गोष्टी नसणार आहेत। डायरेक्ट आता पंतप्रधान तुम्हाला ते बटन दाबणार आणि बटन दाबल्यानंतर तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून, डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत। मला तुम्हाला वाटत असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमच्यासाठी काही गिफ्ट देणार आहेत का? आता गिफ्ट कोणते देणार आहेत ते देखील तुम्हाला 1000 रुपये एक्स्ट्रा देणार आहेत। आता 1000 रुपये एक्स्ट्रा कोणते देणार आहेत ते देखील व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी आता शेतकऱ्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेचे देखील तुम्हाला 2000 रुपये मिळतील। त्यासोबत तुम्हाला 1000 रुपये देखील दुसरे दिले जाणार आहेत। ते कोणते 1000 रुपये दिले जाणार आहेत ते देखील तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ 1 सेकंद देखील पुढे न पळता शेवटपर्यंत तुम्ही पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे। बघा, आता तुम्हाला ह्याच्यामध्ये जर तुम्हाला जो 22वा हप्ता आहे तो मला फेब्रुवारी महिन्यामध्ये जमा होणारच आहे। तो कोणत्या तारखेला जमा होणार आहे, पहिल्या टप्प्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत आणि पहिल्यामध्ये हप्ता जमा होताना कोणते महत्त्वाचे 2 कागदपत्र तुम्हाला जमा करावे लागणार आहेत ते देखील या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। व्हिडिओ अतिशय शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाचा होणार आहे। 1 सेकंदही पुढे न पळवता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत सर्वांनी ऐकून घ्यायचा आहे। जरा तर तुम्ही चुकीची माहिती ऐकली आणि तुम्ही ही कागदपत्र 2 काढायला तुम्ही विसरला तर तुमचे पैसे देखील या ठिकाणी थांबवू शकतात। त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा जर तुम्हाला हप्ता आता मिळणार आहे तो देखील मिळणार आहे। नंतर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता देखील तुम्हाला फेब्रुवारीमध्ये मिळणार आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये किती तारखेला मिळणार आहे, कोणत्या पहिल्या टप्प्यामध्ये मिळणार आहे, कोणकोणती तुम्हाला 2 कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत याची सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता बघा, तुमच्यासाठी ही सगळ्यात मोठी दिलासादायक बातमी म्हणजे सर्वात मोठी महत्त्वाची बातमी अशी आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम वाढवण्याबाबत देखील केंद्र सरकारच्या पातळीवर या ठिकाणी चर्चा सुरू असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। सध्या शेतकऱ्यांना तुम्हाला पाहत असेल वर्षाला तुम्हाला 6000 रुपये मिळतात, मात्र ही रक्कम वाढवून तुम्हाला 12000 रुपये करण्याचा विचार या ठिकाणी केला जात आहे। म्हणजे प्रत्येक हप्ता तुम्हाला 2000 ऐवजी 4000 रुपये मिळण्याची देखील या ठिकाणी शक्यता आहे। जर हा निर्णय अधिकृतरित्या जाहीर झाला तर तुम्हाला 22व्या हप्त्यात शेतकऱ्याच्या खात्यावरती 2000 नाही तर थेट तुम्हाला 4000 रुपये देखील जमा होऊ शकतात। त्यामध्ये पाहायला गेलं तर बी बियाणे असतील, खत असेल, शेतीचा वाढता खर्च असेल, त्यामुळे ही काही शेतकऱ्याची महागाई झाली आहे। या शेतकऱ्याची महागाई झाल्यामुळे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील शेतकऱ्यासाठी सगळ्यात मोठा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। तो म्हणजे 2026 हे शेतकऱ्यासाठी अतिशय विशेष ठरणार असल्याचे संकेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। कारण या वर्षात शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 22वा, 23वा आणि 24वा असे एकूण 3 हप्ते मिळण्याची शक्यता आहे। मात्र यासाठी सरकारने काही नवीन आणि काही कडक नियम देखील या ठिकाणी लागू केले आहेत। हे नियम तुम्ही पाळले नाहीत तर केवळ 22वाच नाही तर पुढील तुमचे सर्व हप्ते देखील अडकू शकतात।
याची शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यायची आहे। बघा 22वा हप्ता मिळण्यासाठी तुम्हाला ई-केवायसी पूर्ण असणं करण्यात आले आहे। यासोबत तुम्हाला भूसत्यापन पूर्ण करणं आवश्यक आहे। आता भूसत्यापन म्हणजे काय, जर तुम्हाला 3 महिन्याचा जर उतार असेल त्याच्यावरती तुम्ही शेतामध्ये जर काही वेगळं काम केलं असेल तर ते तुम्हाला तलाठी ग्रामसेवकाला माहिती देणं अतिशय गरजेचं आहे। म्हणजे तुमच्या शेताच्या नावावर वैध जमीन आहे की नाही याची तपासणी देखील केली जाणार आहे। तसेच तुमच्या बँक खात्याला डीबीटी पर्याय सक्रिय असणं अतिशय गरजेचं आहे। जर तुमचं नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा झाला नसेल तर तुम्हाला नंतर पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला नसेल तर तुमच्या कदाचित बँकेच्या अकाउंटला म्हणजे खात्याला देखील प्रॉब्लेम असू शकतो। त्यामुळे तुम्हाला बँकेत जायचं आहे आणि तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहे का ते देखील तुम्हाला बँकेच्या अधिकाऱ्याला विचारायचं आहे। ते देखील तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह आहेत का नाहीत ते देखील आता संपूर्ण बँकेचे अधिकारी त्या देखील तुम्हाला माहिती देतील। तर तुमचं जर तुम्ही बँकेमध्ये नाही गेला आणि डीबीटी चालू नाही केला तर तुमचे हप्ते तुमच्या खात्यामध्ये येतील, पण पुन्हा तुम्हाला पैसे काढता देखील येणार नाहीत, काय नाही ते परत पैसे सरकारला देखील जाऊ शकतात। त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जाऊन तुम्ही डीबीटी ऍक्टिव्ह आहे ते देखील तुम्ही पाहून घ्या। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमचं फार्मर आयडी कार्ड, अर्थात फार्मर आयडी कार्ड म्हणजे तुमचं किसान कार्ड। आतापर्यंत केवळ तुम्ही ई-केवायसी करून चालणार नाही, तर प्रत्येक शेतकऱ्याकडे फार्मर कार्ड असणे हे बंधनकारक आहे। फार्मर आयडी ही शेतकऱ्याच्या डिजिटल ओळख म्हणून असणार आहे। त्यामुळे शेतकऱ्याची जमीन, पिकाची माहिती, खत बी बियाणाचा वापर, पशुपालनाची संबंधित माहिती, कुटुंबाची माहिती या ठिकाणी आता इथून पुढे फार्मर आयडी कार्डमध्ये तुमचे समाविष्ट असणार आहे। सरकारचा उद्देश असा आहे की फक्त पात्र आणि जे खरे शेतकरी आहेत इथून पुढे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला इथून पुढे फार्मर कार्ड असणं अतिशय गरजेचं आहे। आता फार्मर आयडी का गरजेचं आहे, तर अनेक शेतकरी काय करतात की अनेक शेतकरी आहेत म्हणून जे नोकरदार वर्ग असतील, जे काय भामटे लोक असतील ते लोक शेतकरी आहेत म्हणून शेतकऱ्याच्या ज्या काही योजना त्या योजनेचा लाभ घेतात आणि सरकारला देखील फसवतात आणि शेतकऱ्याला देखील फसवतात। त्यामुळे तुम्ही खरे शेतकरी आहेत का नाहीत, त्यामुळे तुमच्या संपूर्ण कुटुंबाची, तुम्ही किती वर्षापासून शेती करतात, काय करतात याची सर्व डिटेल या फार्मर आयडी कार्डवर समजणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर जाऊन माही सेवा केंद्रामध्ये तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढून घ्या। अद्याप जर तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढले नसेल तर तुम्ही तात्काळ काढून घ्या। त्यानंतर फार्मर आयडी काढण्यासाठी तुम्हाला शेतकरी आपल्या राज्याच्या कृषी पोर्टलवर जाऊन आधार कार्डवरती तुम्ही केवायसी करू शकता। जमिनीची माहिती भरायची आहे, आवश्यक ती कागदपत्र आहेत ते कागदपत्र तुम्हाला भरायचे आहेत। तसेच तुम्हाला ग्रामपंचायत, कृषी कार्यालय किंवा विशेष शिबिरामध्ये देखील फार्मर आयडी कार्ड देखील तुम्हाला बनवून दिली जाऊ शकते। तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये जाऊ शकता, वेगवेगळे शिबिर देखील आपल्या तालुक्यास्तरीय आयोजित केले असतात, तिथे जाऊन देखील तुम्ही फार्मर आयडी कार्ड काढू शकता। नंतर यासाठी तुम्हाला आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे। नंतर तुमचा मोबाईल नंबर 712 उतारा, त्यानंतर पाहायला गेलं तर रेशन कार्ड, कुटुंबाची माहिती असणं अतिशय आवश्यक आहे। आता मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्या हप्त्याची स्थिती म्हणजे पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन जे काही बेनिफिशियरी स्टेटस आहे या पर्यायामधून देखील तुम्ही तपासू शकता। आता काही राज्यामध्ये वेबसाईट तात्पुरती बंद असल्यामुळे अडचण देखील येत आहे, मात्र मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये देखील ही वेबसाईट चालू आहे, तुम्ही जाऊन देखील चेक करू शकता। मात्र वेबसाईट सुरू होताच सर्व शेतकऱ्यांनी आपली माहिती तपासून घ्यावी, कोणतीही माहिती पूर्ण असल्यास ती तात्काळ पूर्ण करावी, अन्यथा 22वा हप्ता तुम्हाला मिळणार नाही। मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेची ही केवळ आर्थिक मदत योजना नाही तर शेतकऱ्याच्या आत्मसन्मानाची आणि सुरक्षिततेची योजना आहे। त्यामुळे ई-केवायसी, भूसत्यापन, फार्मर आयडी या सर्व प्रक्रिया तुम्ही वेळेत पूर्ण करा, कागदपत्र तुम्ही तयार ठेवा आणि 2026 मध्ये 22वा, 23वा, 24वा कोणत्याही अडथळ्याशिवाय तुम्हाला खात्यावर मिळवण्याची तयारी करा। अशाच महत्त्वाच्या ताज्या अपडेटसाठी जे काय आपलं संभाजी अर्जुन तुराई यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद।